नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा टॉपिक नंबर 3 अभ्यासणार आहोत. रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप. आता पहिल्या टॉपिकच्या नंतर आपण डायरेक्ट थर्ड टॉपिक येणार आहे, कारण पहिलं प्रकरण आपलं पार्टनरशिपचं फायनल अकाउंट होतं, त्याच्याशीच संलग्न आहे. त्याच्यामुळे यामधील कन्सेप्ट तुमच्या पटकन क्लिअर होतील. ठीक आहे, म्हणून त्याच्यानंतर डायरेक्ट आपण हा टॉपिक घेतलेला आहे. आता पहा, पहिल्या प्रकरणामध्ये पार्टनरशिप्स फायनल अकाउंटमध्ये आपण काय शिकलो की भागीदारी व्यवसाय संस्थेचं फायनल अकाउंट कसं तयार करायचं. बरोबर आहे की नाही. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार ज्या व्यवसाय संस्थेमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात आणि बिझनेस करतात आणि त्या बिझनेसमध्ये झालेला प्रॉफिट किंवा लॉस ते आपापसात वाटून घेतात. बरोबर आहे की नाही. त्यासाठी त्यांना पार्टनरशिप डीड तयार करावी लागते. बरोबर आहे की नाही. ह्या पार्टनरशिप डीडमध्ये काय असतं तर कोणत्या भागीदाराने किती भांडवल आणलेलं आहे, त्याचा नफ्याचा किती हिस्सा दिला जाईल, या सर्व गोष्टी त्या ॲग्रीमेंटमध्ये डीडमध्ये दिलेल्या असतात. बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप म्हणजेच काय तर भागीदारी संस्थेची पुनर्स्थापना. रिकन्स्टिट्यूशनचा अर्थ काय होतो, पुनर्स्थापना. भागीदारी संस्थेची पुनर्स्थापना झालेली आहे, तर ती कोणामुळे, ॲडमिशन्स ऑफ पार्टनर. नवीन पार्टनर्सच्या ॲडमिशनमुळे काय करण्यात आलेली आहे, भागीदारी संस्थेची पुनर्स्थापना करायची आपल्याला. ठीक आहे, मग आता ती कशी करायची, ती कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या की तुम्हाला बरोबर येईल. आता बघा, ॲडमिशन्स ऑफ. आता नवीन भागीदार हा बिझनेसमध्ये कशाला येतो की ज्यावेळेस भागीदारी संस्थेला आपला व्यवसाय वाढवायचा असतो त्यावेळेस तो काय करतो, एक्स्ट्रा भागीदारांना कन्वर्ट करून घेतो. बरोबर आहे. ज्यावेळेस नवीन भागीदार बिझनेसमध्ये येतो तेव्हा अगोदरचे जे काही नवीन पार्टनरशिप फर्म असते, अगोदरची जी काही पार्टनरशिप डीड असते, त्याचे सर्व अकाउंट हे काय केले जातात, क्लोज केले जातात आणि नवीन पार्टनरशिप फर्म ही तयार केली जाते आणि नवीन ॲग्रीमेंट हे तयार केले जातात. म्हणून आपल्याला सगळे जुने अकाउंट हे क्लोज करावे लागतात. कशामुळे, तर नवीन पार्टनर्स येण्यामुळे. मग आता ॲडमिशन्स ऑफ पार्टनर. ॲडमिशन्स ऑफ पार्टनरचा अर्थ काय होतो पहा. ॲडमिशन्स ऑफ पार्टनर मीन्स एंट्री टू अ न्यू पार्टनर्स विथ द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. काय सांगितलं इथं, ॲडमिशन्स ऑफ पार्टनर्स मीन्स एंट्री टू अ न्यू पार्टनर्स विथ द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. म्हणजे नवीन पार्टनर्स हा बिझनेसमध्ये येऊ पाहतो, पण जेव्हा बाकीचे पार्टनर्स त्यासाठी तयार असतील, कन्सेंट असतील, त्यांची संमती असेल तरच. आता ज्यावेळेस नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये येतो त्यावेळेस बिझनेसचं पूर्ण स्ट्रक्चर बदलतं. त्यांचं कॅपिटल चेंज होतं, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीटवरही होतो. त्याच्यानंतर द इनकमिंग पार्टनर्स विल ब्रिंग कॅश ॲज कॅपिटल फॉर बिझनेस. नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये येताना जी काही कॅश तो घेऊन येतो, कशासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी घेऊन येतो, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. त्याच्यानंतर ही अल्सो ब्रिंग कॅश ॲज गुडविल टू कम्पेन्सेट द ओल्ड पार्टनर्स हू सॅक्रिफाईस. आता ह्या ॲडमिशन्स ऑफ पार्टनरशिप ह्या टॉपिकमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता ह्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. ही अल्सो ब्रिंग कॅश ॲज गुडविल टू कम्पेन्सेट द ओल्ड पार्टनर्स हू सॅक्रिफाईस. एखादा नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये जेव्हा येतो तेव्हा जुन्या पार्टनर्सला काही सॅक्रिफाईस करावा लागतो. ओल्ड पार्टनर्स हू सॅक्रिफाईस. जुन्या पार्टनर्सला काय करावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं. सॅक्रिफाईस करावं लागतं म्हणजेच काय करावं लागतं, त्याग करावा लागतो. तर हे तो करतो म्हणून त्याला कंपेन्सेट म्हणजेच काय, त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी न्यू पार्टनर्स हा कॅश ॲज गुडविल हे कॅशच्या स्वरूपात घेऊन येत असतो. त्यासाठी तर जुन्या पार्टनर्सनी, ओल्ड पार्टनर्सनी जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे त्या सॅक्रिफाईसची, त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांना तो गुडविल घेऊन येत असतो. आता सॅक्रिफाईस कसं होतं ते पहा, इथं आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एक्झाम्पल, ए अँड बी आर टू पार्टनरशिप बिझनेस. ए आणि बी हे दोघं पार्टनर्स आहे, ते पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत आहे. त्यांचा प्रॉफिट रेशो हा कसा आहे, इक्वल आहे, 1:1 आहे. बरोबर आहे. ए आणि बीचा प्रॉफिट रेशो हा काय आहे, 1:1 आहे.
म्हणजे ए आणि बीला हा जो काही प्रॉफिट झालेला आहे, बरोबर आहे, ए आणि बीला हा जो काही प्रॉफिट झालेला आहे तो त्यांनी कसा 1:1 म्हणजेच हाफ हाफमध्ये तो डिवाइड करून घेतलेला आहे. इथे लक्षात, कसा दोघांमध्ये तो अर्ध्या अर्ध्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे. परंतु ए आणि बी, परंतु ज्या वेळेस आता न्यू फर्म तयार होती, म्हणजे सी हा नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये येतो, त्यावेळेस ही जी ओल्ड फर्म आहे ती फर्म काय केली जाते, क्लोज केली जाते, त्याचे सगळे अकाउंट क्लोज केली जाते आणि नवीन फर्म तयार केली जाते. ए आणि बी आणि सी न्यू फर्म तयार होते. मग त्यांचा प्रॉफिट रेशो काय आहे, 1:1:1. मग आता पहा, ज्या वेळेस जुनी फर्म असताना त्यांना होणारा जो प्रॉफिट आहे तो ए आणि बी हे दोघांमध्ये वाटून घेतात, परंतु सी जेव्हा हा नवीन पार्टनर्स येतो त्यावेळेस त्यांना झालेला हा जो काही प्रॉफिट आहे तो त्यांना सीलाही द्यावा लागतो. इथे लक्षात. मग एचा हा जो काही भाग आहे, पहा इथे, ठीक आहे, एला हा काही भाग द्यावा लागतो आपल्या हिशातला आणि बीला देखील हा काही भाग द्यावा लागतो. ठीक आहे, म्हणजेच एनी हा एवढा भाग काय केलेला आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे आणि बीनी देखील हा भाग काय केलेला आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे आणि सीला हा प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच अगोदर ए आणि बी हे दोघं जण वाटून घेत होते, तर आता तोच भाग त्या तिघांमध्ये डिवायडेड केला जातो, म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, सॅक्रिफाईस असे म्हणतात. मग हे सॅक्रिफाईस कोणामुळे होते, तर सी मुळे होते, बरोबर आहे. आता बघा, ए आणि बीला सॅक्रिफाईस करावं लागतं, तर कोणामुळे, ह्या सी या न्यू पार्टनर्समुळे करावं लागतं, बरोबर आहे. नवीन पार्टनर्स म्हणजेच कोण, सी. सी हा नवीन बिझनेसमध्ये आल्यामुळे ए आणि बीला सॅक्रिफाईस करावा लागतो, म्हणून हा नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये येताना हा एक तर कॅपिटल घेऊन येतो कॅशच्या रूपामध्ये आणि गुडविल देखील घेऊन येतो कॅशच्या रूपामध्ये. इथे लक्षात. मग आता व्हॉट इज गुडविल, बरोबर आहे. आता ह्या गुडविलचा अर्थ आपण इयत्ता 11वी मध्ये शिकलेलंच आहे, बरोबर आहे की नाही. गुडविल, व्हॉट इज गुडविल, गुडविल इज द रेप्युटेशन्स ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल ही काय, एक नावलौकिक आहे, पतप्रतिष्ठा आहे बिझनेसची. Goodwill is the benefit, name, fame, reputations, image of a business which ultimately helps the business to earn more profit. गुडविलचा अर्थ असा आहे की ही एक अशी फ्रेम आहे की त्याचा वापर करून बिझनेसमॅन हा जास्तीत जास्त काय करत असतो, प्रॉफिट कमवत असतो, मार्केटमध्ये स्टेटस प्राप्त करत असतो, बरोबर आहे. मग आता इट इज अल्सो बिकॉज ऑफ द हॉनेस्टी, बिझनेस एथिक्स अँड हार्ड वर्क डन बाय ऑल द पार्टनर्स इन द पास्ट इयर्स. हे गुडविल त्यांना सहजासहजी मिळत नाही, तर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं असतं, कोणाचीही फसवणूक न करता ग्राहकांना तत्पर सेवा देऊन त्यांनी गुडविल हे प्राप्त केलेलं असतं. उदाहरणार्थ, एक्झाम्पल, टाटा मोटर्स, रिलायन्स एक्सेट्रा. टाटा मोटर्सनी आज जे काही नावलौकिक कमवलेलं आहे त्याला 200 वर्षापूर्वीची जास्त इतिहास आहे. रिलायन्स कंपनीला 50-60 वर्षापासूनचा समाजात ते काम करत आहे, त्यामुळेच त्यांना गुडविल प्राप्त झालेलं आहे, त्यांना ब्रँड त्यांना मिळालेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच ए आणि बीने, मग आता हे गुडविल कोण घेऊन येतं, तर यांनी जे काही प्राप्त केलेलं आहे, बरोबर आहे. मग आता हा जो काही आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिला ह्याच्यामध्ये, बरोबर आहे, ए आणि बी, इथे का ए आणि बीने काय केलेलं आहे, बिझनेस सेट केलेला आहे, बरोबर आहे की नाही. ए आणि बीने बिझनेस सेट केलेला आहे, म्हणून जो काही बिझनेस सेट केलेला आहे त्यामुळे सीला रेडीमेड बिझनेस मिळतो, सीला काय होतं, रेडीमेड बिझनेस मिळतो. म्हणून सी हा बिझनेस मध्ये येताना कॅपिटल तर आणतोच, बरोबर आहे, कॅशच्या रूपामध्ये. त्याचबरोबर तो पार्टनरशिप फर्मने आजपर्यंत जेवढे काही नावलौकिक कमवलेले आहे, क्रेडिट मार्केटमध्ये कमवलेलं आहे, त्याची ॲडिशनल व्हॅल्यू म्हणजेच गुडविल घेऊन येत असतो.
आणि आणलेलं हे गुडविल तो ओल्ड पार्टनर्समध्ये ओल्ड रेशोमध्ये डिवायडेड करत असतो. येते लक्षात तुम्हाला? म्हणजे आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, तर ह्या लेक्चरमध्ये आपण रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिपचा अर्थ समजलो की पार्टनरशिप भागीदारी संस्थेची पुनर्स्थापना. बरोबर आहे. ह्या भागीदारी संस्थेची पुनर्स्थापना ही कोणामुळे होते, तर ह्या नवीन पार्टनर्सच्या येण्यामुळे ह्या भागीदारी संस्थेची काय झालेली आहे, पुनर्स्थापना झालेली आहे. मग ज्यावेळेस नवीन पार्टनर्स बिझनेसमध्ये येतो त्यावेळेस तो बिझनेसमध्ये येताना कॅपिटलच्या स्वरूपात कॅश घेऊन येतो. त्याचबरोबर न्यू पार्टनर्स आल्यामुळे ओल्ड पार्टनर्सला बिझनेसमध्ये सॅक्रिफाईस करावं लागतं. बरोबर आहे की नाही? सॅक्रिफाईस पाहिलं इथे आपण. सुरुवातीला जो काही मिळणारा प्रॉफिट होता तो ए आणि बीमध्ये इक्वलमध्ये ते डिवायडेड करत होते. त्याच्यामुळे सी आल्यामुळे त्यांना त्याचा काही भाग द्यावा लागला. म्हणजेच हा काय आहे, सॅक्रिफाईस आहे हे बिझनेस ए आणि बीचं. मग सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे म्हणून त्यांनी सॅक्रिफाईस केल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई म्हणून न्यू पार्टनर्स हा कॅशच्या रूपात गुडविलच्या रूपात कॅश घेऊन येत असतो. मग आणलेलं हे गुडविल हे ओल्ड पार्टनर्समध्ये ओल्ड रेशोमध्ये डिवायडेड केला जातो. ह्या लेक्चरमध्ये आज आपण इतकं शिकलेलो आहोत. ठीक आहे. कोणाला जर काही समजलं नसेल तर त्यांनी पर्सनली मला फोन करून ते विचारू शकता. ओके.